भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजश्री कदम. मस्त चमचमीत झणझणीत आज रश्यातले पनीर मोदक दाखवणार आहे, किंवा उंबर देखील काही भागामध्ये याला उंबर म्हणतात. तर तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की कमेंट करायला विसरू नका. आता सारणासाठी मी इथं घेतलेले 100 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. पनीर आता किसणीने किसून घेऊ. नसेल तर तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता. तर मी इथं किसूनच घेतलेलं आहे पनीर. पहा, आता पनीर आपलं किसून झालेलं आहे. ह्याच्यामध्ये बारीक कट केलेली मिरची टाकूया, थोडीशी तिखटासाठी, आणि थोडीशी कोथिंबीर, चवीपुरतं मीठ घालूया, आणि कमीत कमी मसाले वापरते मी कुठल्याही रेसिपीला. आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ अशा पद्धतीनं, किंवा तुपामध्ये याला फोडणी देखील घालून घेऊ शकता. जसं तुम्हाला आवडतं त्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता. आता हे सारण आपलं तयार झालेलं आहे. त्यासाठी लागणारं 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालू. साजूक तूप घालायचं आहे 1 स्पून त्याच्यामध्ये, म्हणजे त्या मोदकाला सॉफ्टनेस येतो. तर थोडंसं पिठाला चोळायचं तूप ते, आणि थोडं थोडं पाणी टाकून हे मळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं थोडंसं घट्ट मळायचं आहे. जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही, अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे. आणि जर भाजीला काही नसेल तर तुम्हाला असं रस्स्यातले मोदक केलात ना, आवडीने सर्वजण खातील चमचमीत. थोडंसं पीठ टाकू आणि याच्यावरती गोळा लाटून घ्यायचा आहे. मोठी पोळी लाटून घेऊ. मीडियम लाटायची आहे, जास्त पातळ नाही, जास्त जाड नाही, अशा पद्धतीनं लाटून घ्यायचे आहे. आणि पटकन होते रेसिपी, फार वेळ लागत नाही. आणि व्हिडिओ कीप न करता पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता ही आपली पोळी लाटून झालेली आहे पहा. ह्याला एखाद्या झाकणाच्या टोपणाने असं कट करून घेऊ, म्हणजे पुरीचा आकार द्यायचा आहे त्याला, किंवा एक एक गोळेसुद्धा तुम्ही लाटून घेऊ शकता. असे लाटले ना पटकन होतात, आणि एक एक गोळे म्हणजे त्याला फार वेळ जातो. आता हे असे कट करून झालेले आहेत, आपले पुऱ्या कट करून झालेले आहेत. आणि याच्यामध्ये आता सारण भरून घेऊया. जसं तुम्हाला कमी जास्त लागतं त्याप्रमाणे सारण त्याच्यामध्ये भरू शकता. असं चुन्या पाडायच्या आहेत आणि व्यवस्थित मोदक बंद करून घ्यायचा आहे. जसं आपण गोड मोदक बनवतो त्याचप्रमाणे तिखट मोदक हा बनवून घ्यायचा आहे. आता याचं तोंड असं व्यवस्थित बंद करून घेऊ, जेणेकरून ज्या वेळेला रश्श्यामध्ये टाकतो ते फुटू नये म्हणून. आता 20 मिनटाकरता इडली भांड्यामध्ये वाफवून घेऊ, किंवा चाळणीमध्ये सुद्धा वाफवून घेऊ शकता. वरती झाकण लावायचं आहे. आता 20 मिनटं झालेले आहेत पहा. आतमध्ये मोदक व्यवस्थित शिजला गेलेला आहे. आता काढून घेऊ हा मोदक, आणि आता रश्श्याची तयारी करू. अर्धी पळी तेल घेतलेले आहे. मोहरी, आता जिरं टाकूया. त्याच्यामध्ये आता घालूया कोथिंबीर, आणि वाटण घेतलेले अर्धी पळी. वाटणामध्ये खोबरं, कोथिंबीर, आलं, मिरची घेतलेलं आहे, लसूण, आणि कढीपत्ता घातलेला आहे. आता हिंग, लाल तिखट घालूया 1 स्पून. आता हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. आता ह्याच्यामध्ये कोमट पाणी, 1.5 ग्लास कोमट पाणी घालूया. म्हणजे 2 व्यक्तीसाठी हे रस्सा बनतो आहे. तर तुम्हाला जेवढा बनवायचा तितकं तुम्ही ते बनवू शकता. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया, आणि हे मोदक सोडूया त्याच्यामध्ये, आणि 10 मिनटं आता याला झाकण ठेवून पुन्हा एकदा वाफवून घ्यायचं आहे, म्हणजे शिजवून घ्यायचा आहे रस्सा. थोडीशी कोथिंबीर टाकूया. अर्धा चमचा मॅगी मसाला घालूया. आणि मी गोडा मसाला म्हणा किंवा बाकीचे मसाले कमीच वापरते, आणि पटकन होणाऱ्या माझ्या झटपट रेसिपी असतात. आता 10 मिनटं झालेले आहे. आता हा रस्सा गरमागरम काढून घेऊ. मग पोळीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर, किंवा फरसाणा टाकून असाच खाऊ शकता. गरमागरम आपले मोदक आमटी तयार आहे, पनीर मोदक आमटी. तर काही जणांमध्ये, बरेच जण म्हणजे कसं प्रत्येक भागामध्ये वेगवेगळे त्याचे नावं असतात. पुन्हा एकदा कोथिंबीर घालून घेऊ. तर उंबर म्हणतात. तर तुम्हाला कुठले उंबर आवडतं, किंवा मोदक आमटी आवडते, असं तुम्हाला जे आवडतं त्याला नाव देऊ शकता. आता गरमागरम तयार झालेली मोदक आमटी काढून घेऊ.
मग कशाबरोबरही खा, छान लागतं. चमचमीत झणझणीत कोल्हापूरसारखा रस्सा झालेला आहे. आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडले चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका, तसेच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी असेच नवनवीन पदार्थ तोपर्यंत धन्यवाद.